नमस्कार. प्रार्थनाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आता आंब्याचे सीझन आलेले आहेत, मग आंब्याचे आईस्क्रीम तर झालेच पाहिजेत. तर आज आपली रेसिपी आहे मँगो आईस्क्रीम. चला तर मग रेसिपीकडे वळूया. आंबा खायचा असेल किंवा त्याची कोणत्याही प्रकारची रेसिपी बनवायची असेल तर मी ते आंबे नेहमी पाण्यात ठेवते. तर आपण आता एका टोपामध्ये पाणी घेऊया आणि हे 2 आंबे 15 मिनिटासाठी पाण्यात बुडवून ठेवूया. त्याचमुळे त्याच्यामध्ये जी उष्णता असते ती थोड्याफार प्रमाणात कमी होते. तर इथे आपण हे आंबे भिजत घालूया आणि तोपर्यंत आपण आपल्या आईस्क्रीमची तयारी करून घेऊया. तर इथे मी एका भांड्यात पाव लिटर दूध घेतलेले आहे. दूध हे मी माझ्याकडे जे अवेलेबल होते तेच घेतलेले आहे. फुल फॅट क्रीमवाले दूध मी इथे घेतलेले नाही आहे. तुमच्याकडे जर ते दूध असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. छान अशी दुधाला या इथे उकळ आलेली आहे. एक 5 मिनिटानंतर हे बघा दूध इथे थोड्याफार प्रमाणात आटले आहे. तर आता आपण इथे घालणार आहोत थोडेसे केशर, अर्धा चमचा वेलची पूड आणि 1 वाटी मिल्क पावडर. आता मिल्क पावडर घातल्यामुळे दाटसरपणा या दुधाला येईल. 2 मिनिटे सतत ढवळून झाल्याच्या नंतर आपण इथे गॅस बंद करणार आहोत आणि हे मिश्रण आपण इथे आता थंड होत ठेवायचे आहे. तर हे मिश्रण थंड होईपर्यंत आपण आता आंबे कट करून घेऊया. आंबे पाण्यातून काढून आपण हे स्वच्छ नीट पुसून घेऊयात. आता कट करताना आपण वरचा जो भाग आहे तो बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला कट करायचा आहे. अशा प्रकारे वरची जी ही साल आहे ती आपल्याला टाकून नाही द्यायचे, ती आपल्याला ठेवून द्यायचे. आंबा पूर्णपणे कट न करता मध्यभागी कोरवून आपण याची बाट आहे ती काढून घेणार आहोत. अशा प्रकारे तुम्हाला ही बाट काढून घ्यायची आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पकडीचा सुद्धा वापर करू शकता. हे बघा मी ही पकडीचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे ही बाट सहज बाहेर आलेली आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या आंब्याचीही तुम्हाला कोरवून बाट काढून घ्यायची आहे. हे पहा, दोन्ही आंब्याच्या बाटा ज्या आहेत त्या आपण आंबा न कापता काढून घेतलेल्या आहेत. आता ह्या ज्या बाटा आहेत ना त्याचाही आपण उपयोग करून घेणार आहोत. या बाटांना जेवढा आंब्याचा गर लागलेला आहे ना तेवढा आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. दोन्ही बाटांना जेवढा आपला गर लागलेला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता हा पहा, अर्ध्यापेक्षा कमी वाटी हा मला इथे गर मिळालेला आहे. तर ह्या गरामध्ये आपण आता कंडेन्स मिल्क घालणार आहोत. जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे साखर घालून ढवळून घ्या. कंडेन्स मिल्कमुळे छान अशी चव ह्या आईस्क्रीमला येते. विस्करच्या साहाय्याने मी इथे छान असे हे मिक्स करून घेतलेले आहे. तापवलेले दूध आपले इथे थंड झालेले आहे. त्यामध्ये आपण घालणार आहोत ही मँगोची प्युरी जी आपण तयार केलेली आहे. दोन्ही मिश्रण एकत्र करून आपण इथे ही छान मिक्स करून घेणार आहोत. मी इथे दोन्ही कट केलेले आंबे हे एका बाउलमध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून ते प्रॉपर असे उभे राहतील. आता या आंब्याला मी इथे तयार केलेल्या मिश्रणाने फुल भरून घेणार आहे आणि जी आपण वरची आंब्याची साल ठेवली होती त्याने पुन्हा या आंब्याला कवर करून घेणार आहे. अशाच प्रकारे दोन्ही आंबे मी इथे मिश्रणाने पूर्ण भरून घेतलेले आहेत आणि पहिल्याच आंब्याप्रमाणे ह्याला सुद्धा मी आंब्याच्या सालीने कवर केलेले आहे. आता इथे आपल्याला हे जे 2 आंबे आहेत ते डीप फ्रीजरला ठेवायचे आहेत. कमीत कमी 8 तासांसाठी आपण यांना डीप फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. तर आपण इथे आता ह्या आईस्क्रीमना ठेवूया. 8 तासानंतर हे पहा, दोन्ही आंबे मी बाहेर काढलेले आहेत. छान असे थंड झालेले आहेत. तर सर्वप्रथम आपण याची कॅप काढून घेऊया. हे पहा, आपले आईस्क्रीम इथे व्यवस्थित सेट झालेले आहे. आता हे आंबे आपण बाहेरून सोलून घेणार आहोत. आंबे हे खूप थंड आहेत. आता हे पहा, हे आंबे आता सोलून झालेले आहेत. तर आपण इथे कट करून घेऊया. आंबा हे सर्वांचेच आवडीचे फळ आहे, त्यामुळे लहान मुलंच काय पण मोठी माणसंसुद्धा अशा प्रकारची आईस्क्रीम आवडीने खातील. त्यामुळे अशा प्रकारचे आईस्क्रीम तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा.
हे पहा, दोन्ही आंबे मी कट करून घेतलेले आहेत. गार्निशिंगसाठी मी इथे पिस्त्याचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर काजू बदाम असतील तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील.